नमस्कार. माझ्या रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर मग एक नवीन रेसिपीला सुरुवात करूया. आज आपल्याला बनवायची आहे तिखट शेव. चला तर मग त्याच्यासाठी लागणारं साहित्य काय काय लागणार आहे ते आता आपण बघून घेऊ. रेसिपी बघण्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मग एक नवीन रेसिपीला सुरुवात करूया. तुम्हाला सर्वांना यूट्यूब फॅमिलीला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. चला तर मग रेसिपीला आता सुरुवात करूया. त्याच्यासाठी लागणारे साहित्य काय काय आहे ते बघूया. इथे मी एक कढई घेतलेली आहे. त्याच्यामध्ये मी 1 किलो बेसन पीठ टाकून घेणार आहे. कोणत्याही कंपनीचं बेसन पीठ घ्या तरी चालेल, घरचं घेतलं तरी चालेल. अशा पद्धतीने मी 1 किलो बेसन इथं घेतलेलं आहे. इथं 1 स्पूनवर ओवा घेतलेला आहे, क्रश करून टाकून घेतलेला आहे. 1 स्पूनवर हिंग घेतलेला आहे, तो टाकून घेतलेला आहे. मीठ घेतलेले गरजेनुसार ते टाकून घेतलेले आहे. 2.5 स्पून लाल चटणी घेतलेली ते टाकून घेतलेले आहे. 1 स्पून हळद घेतलेली ते टाकून घेतलेले. इथे मी गॅस चालू करून घेतलेला आहे. 2 वाट्या तेल गरम करून घेतलेले. आता आपल्याला मोहन देऊन घ्यायचं आहे. अशा पद्धतीने सर्व पिठाला मोहन देऊन घ्यायचं आहे. मस्तपैकी मोहन दिल्यानंतर या पिठाला आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. गरम आहे म्हणून पहिले चमचेने मिक्स करून घेतले मी. आता हाताने मिक्स करून घेणार आहे. अशा पद्धतीने मी पीठ मिक्स करून घेतलेले. त्या पिठाचा असा लाडू बनला पाहिजे मस्तपैकी. आता हे मोहन परफेक्ट झालेलं आहे. बघा किती छान मोहन दिलेलं आहे, मस्तपैकी छान मस्त. आता आपल्याला या पिठाला पाणी टाकून भिजवून घ्यायचं आहे. इथं पाणी टाकून घेतलेलं आहे. पीठ आता हे आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मी पीठ इथं भिजवून घेतलेलं आहे. पीठ जास्त मऊ नाही भिजायचं, पीठ व्यवस्थितच भिजायचं. जर जास्त पातळ पीठ झालं तर त्याला तेलही जास्त लागतं आणि शेव अशी नरम होऊन जाते. म्हणून याच पद्धतीने पीठ आपल्याला भिजायचं आहे. गॅस चालू करून घेतलेला आहे आणि आता कढई ठेवून त्याच्यामध्ये मी 1 किलो तेल टाकून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने आता सोऱ्याच्या चकल्या आहे, त्याच्यातली एक मीडियम चकली घेतलेली आहे मी. याच्यामध्ये टाकून घेतलेली सोऱ्यामध्ये. आणि आता याच्यामध्ये आपल्याला आता पीठ टाकून घ्यायचं आहे. व्यवस्थित एक गोळा घ्यायचा आहे. अशा पद्धतीने रोल करून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये सोऱ्यामध्ये आपल्याला हे पीठ भरून घ्यायचं आहे. भरल्यानंतर या सोऱ्याला मस्त व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे मस्तपैकी. आता या सोऱ्याला वरून आपल्याला आता अशा पद्धतीने पॅक करून घ्यायचं आहे. आणि मग आता शेव काढून घ्यायची आहे आपल्याला. अशा पद्धतीने मी सोऱ्या पॅक करून घेतलेला आहे इथं. आता आपल्याला इथं शेव काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने मी शेव इथं काढून घेतलेली. बघा छानपैकी झालेली आहे. मस्त सुटसुटीत शेव झालेली आहे. रंगही छान आलेला आहे शेवला. तेलही कमी पिते अशी. असं जर पीठ तुम्ही भिजलं ना तर तेलही कमी पिते शेव. त्याच्यामध्ये तेल जिरत नाही, व्यवस्थित येते, तेलकट होत नाही शेव. बघा किती छान आलेली आहे सुटसुटीत. एक एक तार मोकळा झालेला आहे शेवचा. अशा पद्धतीने मी एक एक करून शेव करून घेतलेली इथं. बघा किती छान शेव आलेली. कलर बी एकदम भारी आलेला आहे. न कलर टाकता शेवला कलर खूप भारी आलेला आहे मस्तपैकी. हे पण आता काढून घेतलेलं आहे. परत आता आपल्याला शेव काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने शेव काढून घेतलेली आहे मस्तपैकी.
छान शेव झालेली आहे, मस्त बघा. कलर एकदम परफेक्ट आलेला आहे शेवचा. शेव ही मस्तपैकी खुसखुशीत आलेली आहे. शेव एकदम कुरकुरीत आलेली आहे मस्तपैकी. अशाच पद्धतीने शेव करून घ्यायची आहे. मी सर्व शेव अशाच पद्धतीने करून घेतलेली इथं बघा मस्त. शेव बनवण्यासाठी त्याला परफेक्ट मोहन दिलं पाहिजे. शेव अजिबात तेलकट झाली नाही पाहिजे, याची काळजी घेतली पाहिजे. 1 किलो बेसनसाठी 2 वाट्या तेल हे मोहनसाठी परफेक्ट आहे. शेव तेलकट होत नाही. मस्तपैकी बघा किती छान आलेली ही शेव इथं. शेवमध्ये कोणी कोणी खाता सोडाही टाकतं, पण तसं करू नये. तशी शेव तेलकट होऊन जाते आणि काळपटही होऊन जाते, म्हणून शेवमध्ये खाता सोडा टाकू नये. खूप छान शेव आलेली आहे मस्तपैकी. अशाच पद्धतीने मी सर्व शेव काढून घेतलेली आहे. शेव खूप छान आलेली आहे मस्तपैकी बघा. इथं रेसिपी पूर्ण झालेली आहे माझी. सर्व शेव करून झालेली आहे. एका ताटामध्ये मी शेव काढून घेतलेली आहे मस्तपैकी बघा. कलर खूप छान आलेला आहे. एक एक शेवचा धागा मोकळा झालेला आहे मस्तपैकी. खूप छान शेव आलेली आहे. अशाच रेसिपी बघण्यासाठी सर्वच प्लीज या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुम्हाला अशाच छानपैकी रेसिपी शिकायच्या असतील तर तुम्ही सर्वच प्लीज या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. या सिरीजमध्ये मी तुम्हाला आता दिवाळीचा पूर्ण फराळ दाखवणार आहे. आज मी ही तिखट शेव बनवलेली आहे. उद्या मी चकलींची रेसिपी करणार आहे. ऑलरेडी भाजणीची रेसिपी मी टाकलेली आहे.